हॅलो गाईज, तुम्हालाही पिझ्झा खायला खूप आवडत असेल, पण सारखा मैद्याचा पिझ्झा खायला नको वाटत असेल व लहान मुलांना द्यायलाही, तर घरी हा एकदा हेल्दी चपाती पिझ्झा एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी पण खूप छान आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरू करू आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम मी इथे एक चपातीचा गोळा घेतलेला आहे. तो आपल्याला चांगला लाटून घ्यायचा आहे. आपल्याला ती चपाती मीडियम लाटून घ्यायची आहे. मीडियम चपाती लाटल्यानंतर त्यावरती आपल्याला चीजच्या स्लाइस घालायच्या आहेत. मी इथं 2 स्लाइसचा यूज करत आहे. तुम्ही हवं तर एकच स्लाइस घालू शकता. आता हे चीजच्या स्लाइस घालून आपल्याला चारी बाजूनी ते मोडून घ्यायचं आहे कॉर्नर. नंतर आपल्याला पुन्हा एकदा असे साईडचे कोपरे आत मोडून घ्यायचे आहेत. पुन्हा एक चांगला असा गोळा तयार करायचा आहे व तोही पिठामध्ये डीप करून आपल्याला अगदी हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटताना आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे. चीज बाहेर येणार नाही याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे व आपल्याला मीडियम चपाती लाटून घ्यायची आहे. जास्तही पातळ आपल्याला चपाती इथं लाटायची नाही. नंतर ते आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे. भाजताना कशी भाजायची, तर पहिल्यांदा आपल्याला एक साईड थोडीशी हलकी भाजून घ्यायची आहे. त्याला तेल लावून नंतर दुसरी साईड भाजायची आहे. दुसऱ्या साईडलाही थोडंसं तेल लावायचं आहे व पुन्हा ती एकच साईड आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे व एक साईड तशीच ठेवायची आहे. बघू शकता, मी तर तुम्हाला दाखवत आहे त्याप्रकारे आपल्याला दोन्ही साईडला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे. पण भाजायची एकच बाजू आहे. बघा, एक बाजू मी इथं चांगली भाजली आहे. तीच बाजू आपण वरती घेणार आहोत. त्यावरती आपल्याला पहिल्यांदा टोमॅटो केचप थोडंसं, नंतर रेड चिली सॉस घालायचं आहे व ते चांगलं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर इथं मेयोनीजचा यूज करू शकता, पण मी इथं हेल्दी चपाती पिझ्झा बनवत आहे त्यामुळे मी इथं मेयोनीजचा यूज केलेला नाही, कारण मेयोनीजमध्ये खूप प्रमाणात तेल असतं. मला हवं असेल तर तुम्ही इथं मेयोनीज ॲड करू शकता. तर आपल्याला हे आता सॉस चांगल्या प्रकारे चपातीवरती स्प्रेड करून घ्यायचे आहेत. बघू शकता, सॉसचाही मी जास्त प्रमाणात यूज केलेला नाही. अगदी अर्धा चमचा केचप आणि अर्धा चमचा रेड चिली सॉस यूज केलेला आहे. हवं तर इथं शेजवान चटणीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. हे सगळं चांगलं स्प्रेड केल्यानंतर आपल्याला त्यावरती मॅगी मसाला किंवा पेरी पेरी मसाला स्प्रेड करायचा आहे. अगदी थोडासा करायचा आहे. बघू शकता, सगळीकडे चांगला असा स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती चीज घालायचं आहे. इथं माझ्याकडे आत्ता चीज स्लाइस अवेलेबल होता त्यामुळे मी त्याच घातलेलं आहेत तुकडे तुकडे करून. तुमच्याकडे जी चीज अवेलेबल असेल तर ते तुम्ही घालू शकता. बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे चांगल्या प्रकारे चीज पसरवून घ्यायचे आहे. आता आपल्याला व्हेजिटेबल्स लावायचे आहेत. व्हेजिटेबलमध्ये मी इथं प्रथम टोमॅटो लावत आहे. मी इथं व्हेजिटेबलचा उपयोग खूप केलेला आहे, म्हणजे हा पिझ्झा आणखी जास्त हेल्दी होतो. टोमॅटो चांगलं ही केल्यानंतर आपल्याला आता कांदा त्यावरती ठेवायचा आहे. तर टोमॅटोमधल्या आपल्याला बिया घ्यायच्या नाहीत, फक्त साल आपल्याला कट करून घ्यायचे आहे. नंतर इथे मी शिमला मिरचीसुद्धा ॲड केलेले आहे व त्यावरून कॉर्नसुद्धा ॲड केलेले आहेत. कॉर्न मी इथे चांगले उकळवून घेतलेले आहेत, म्हणजे ते शिजले जातात. आता आपल्याला तव्याला बटर किंवा तेल लावून त्यावरती अगदी हलक्या हाताने पिझ्झा ठेवायचा आहे. पिझ्झा ठेवल्यानंतर आपल्याला तो झाकून एक 5 ते 7 मिनटं चांगला बारीक गॅसवरती कुक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, आपलं चीज ते मेल्ट व्हायला लागलेलं आहे. पुन्हा तयार आहे आपला चपाती पिझ्झा. तर बघा, वाव, किती छान दिसत आहे ना. तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. बघा, अगदी हलक्या हाताने प्लेटवर काढतानाही आपल्याला तो शिस्तीत काढायचा आहे, म्हणजे तुटला जाणार नाही त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. नंतर तो कट करून घ्यायचा आहे व तयार आहे आपला अगदी हेल्दी घरात बनणारा चपाती पिझ्झा विदाऊट मैदा. तर घरी नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी आहे व कमेंट करून सांगा कसा वाटला. धन्यवाद.